ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो, भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 56 ते 60 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले, ज्यामध्ये आपण पाहिले की अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले आहे. तसेच इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हेही अर्जुनाला समजाविण्यात आले आहे. त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कृष्ण भावनायुक्त भक्ताची लक्षणे सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात, जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. योगसिद्धीचे परिपूर्णत्व म्हणजेच कृष्ण भावना याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो इंद्रियांना संयमित करूच शकत नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाल्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाहीत. या उलट राजा अंबरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिये संयमित करू शकले, कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. स वै मनः कृष्णपदारविंदयोर्वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर्मंदिर मार्जनादिषु श्रुतीं चकाराच्युत सत्कथोदये मुकुंदलिंगालय दर्शने दृशौ तद्भृत्यगात्र स्पर्शेंगसंगमं घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनां तदर्पिते पादौ हरेः क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामं च दास्ये न तु कामकाम्यया यथोत्तम श्लोकजनाश्रया रतिः. अर्थात अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी स्थिर केले. वाचा भगवंत धामाचे वर्णन करण्यात रत केली. हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवंत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणांवर अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशीपत्राचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा मतपर भक्त होण्यास पात्र झाली. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून
दर्शविण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान आणि महान आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात, मन भक्ती प्रभावेन सर्वेंद्रिय विजयपूर्विका स्वात्मदृष्टी सुलभेति भावः. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्रसुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करणारे तथाकथित योगी केवळ आभासपूर्ण गोष्टींचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ वाया घालवितात. आपण भगवंतांवर आसक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे आणि वास्तविक योगमार्गाचा हाच अंतिम उद्देश आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रगट होतो. जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही, तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यांमध्ये निमग्न केले पाहिजे. इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त केले नाही, तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्गलोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावना भावित होणे होय. भगवान शिव ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले, तेव्हा शिव त्यासाठी आतुर झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला. मात्र हरिदास ठाकूर तरुण भगवन भक्त होते. याचप्रमाणे एकदा माया देवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अहैतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यामुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रियोपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून कृष्ण भावना भावित नसणारा पुरुष कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना नियंत्रित ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. भगवान कृष्ण पुढे म्हणाले, क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून
स्मृती भ्रमित होते. स्मृती भ्रमित झाल्यानंतर बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. श्रील रूप गोस्वामींनी आपल्याला सांगितले आहे, प्रापंचिकतया बुद्ध्या हरी संबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे आपल्याला समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. कृष्ण भावनेचे ज्ञान नसणारे लोक कृत्रिमरित्या भौतिक विषय टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फल्गू किंवा गौण म्हटले जाते. या उलट कृष्ण भावनाभावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी साधक चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण परमभुक्त आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्नपदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचे संकट नाहीसे होते. भक्त कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी स्वतःच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. रागद्वेष विमुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आसक्ती आणि अनासक्ती यांपासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की मनुष्य कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत त्याची इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्याचे कोणत्याही क्षणी पतन होण्याची शक्यता असते. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याची विषयी कर्मांमध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते, म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो. भक्त जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो सामान्यतः स्वतःच्या तृप्तीकरिता आवश्यक असणारी कोणतीही कृती मुळेच करणार नाही.
म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन असते, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपाच आहे. भक्त जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहैतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्याशो मुक्तिः पर्यवतिष्ठते. याप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी त्वरितच स्थिर होते. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 61 ते 65 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समार्फत जरूर कळवा. तसेच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास ते जास्तीत जास्त शेअर करा. तसेच भक्तवत्सलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.